नमस्कार मित्रांनो, देशामध्ये गंभीर राजकीय चर्चेला सुरुवात झालेली आहे. प्रादेशिक पक्षांना आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं अतिशय अवघड होत आहे. निवडणुकीमध्ये त्यांचा जिथे भाजपाविरुद्ध सरळ लढत असते आणि जिथे त्यांना काही विशेष विचारधारा नसते, अशा सगळ्या ठिकाणी भाजपाविरुद्ध त्यांचा पराभव होत आहे, झालेला आहे. तमिळनाडूसारखं राज्य जिथे भाजपा जिंकू शकलं नाही, पण एका प्रादेशिक पक्षाला कंटाळलेल्या लोकांनी, खरं तर दोन्ही प्रादेशिक पक्षांना कंटाळलेल्या लोकांनी एका तिसऱ्याच नवीन प्रादेशिक पक्षाला मतदान केलं. म्हणजे एकमेकांची स्पर्धा करणारे दोन्ही प्रादेशिक पक्ष DMK आणि AIADMK यांचा सुपडा साफ झाला आणि ही काही परिस्थिती बदलणार नाही. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 2/3 आमदार आणि खासदार भाजपासोबत यायला एक तर वेगळा गट स्थापन करून किंवा अन्य प्रकारे भाजपासोबत यायला तयार आहे. त्याच्यामध्ये त्या सायोनी घोषसारख्या ज्या कट्टर हिंदू द्वेष्ट्या खासदार ज्यांनी भगवान शंकरांबद्दल घाणेरडं काहीतरी ट्विट केलं होतं, असे लोकही सहभागी आहेत. म्हणजे बघा, विचारधारेचा इथे कुठलाही संबंध नाही आहे. महाराष्ट्रात उबाठा सेना फुटण्याच्या मार्गावर आहे, बातम्या आहेत, अजून फुटलेली नाही आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये अनेक जण उघड काँग्रेसची संधान बांधत आहेत, जे भाजपासोबत जाऊ शकत नाहीत. जाऊ इच्छितात सगळे, पण ते जाऊ शकत नाहीत, कारण ज्यांना निवडून यायचं आहे आणि ज्यांना मुस्लिम मतांवर अवलंबून, ज्यांच्या निवडणुकीतला विजय मुस्लिम मतांवर अवलंबून आहे, त्या लोकांनीही उघडपणे काँग्रेसची संधान बांधायला सुरुवात केलेली आहे. आणि असं असताना हा प्रश्न आहे की देशात पुन्हा एकदा द्विपक्षीय राजकीय व्यवस्था येत आहे का? विरोधी पक्षांमधल्या जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्या बुडत्या जहाजाला काँग्रेस हा एकमेव आधार आहे का? अर्थात त्याची प्रचिती खऱ्या अर्थाने आपल्याला 2027 फेब्रुवारीच्या उत्तर प्रदेश निवडणुकात येईल, कारण तिथे प्रादेशिक पक्षाला तब्बल 80 पैकी 37 जागा मिळालेल्या आहे. म्हणजे एवढी प्रचंड ताकद प्रादेशिक पक्षाची समाजवादी पार्टीची आहे. तिथे जर समाजवादी पक्षाचा पुन्हा एकदा पराभव झाला आणि तिथेही समजा आमदार आणि खासदार निवडून आलेले जर भाजपावासी होऊ लागले, तर ही गोष्ट काळ्या दगडावरची रेघ असेल. पण आत्ता काँग्रेससोबत जाण्याची चर्चा इतकी वायफळ आणि वांझोटी आहे. म्हणजे एका प्रकारे समुद्र खवळलेला असताना छोट्या होड्यांनी आधारासाठी एका बुडत्या जहाजाकडे जावं आणि त्याला स्वतःला दोरीने बांधून घ्यावं, असा हा प्रकार आहे. आत्तापर्यंत या सगळ्या होड्या या बुडत्या जहाजाच्या अवतीभोवतीच होत्या आणि त्या एक मोठं जहाज मदरशिप आणि त्याच्या आजूबाजूच्या या छोट्या होड्या मिळून स्वतःला इंडिया अलायन्स म्हणत होते. इंडिया अलायन्स नाही, इंडिया अलायन्स म्हणा, काही म्हणा. पण आता तर चर्चा आहे की या छोट्या प्रादेशिक पक्षांनी स्वतःचं अस्तित्वच नष्ट करून काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं, असं म्हणतात ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये. त्या दृष्टीने चर्चा झाली की ममता बॅनर्जींनी आपलं साम्राज्य, जे आता छोटंसं राज्य उरलेलं आहे, ते खालसा करून काँग्रेसमध्ये पद घ्यावं. कदाचित पश्चिम बंगाल काँग्रेसचं अध्यक्षपद ममता बॅनर्जींना दिलं जाईल. कदाचित महाराष्ट्र काँग्रेसचं अध्यक्षपद उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांना दिलं, अशी चर्चा. म्हणजे त्यांनी काही असे प्रयत्न केलेले नाही आहेत, पण अशी खमंग चर्चा पुरोगामी पत्रकार विचारवंतांच्यात सुरू आहे की असं जर केलं तरच भाजपाच्या विरुद्ध लढता येऊ शकेल. भाजपाला हरवायचं असेल तर भाजपा विरोधातल्या सगळ्या मतांना एकत्रित यावं लागेल, एकत्रित करावं लागेल. मुद्दा असा आहे की काँग्रेससोबत जाऊन त्यांची बुडती नौका वाचणार आहे का? याचं उत्तर स्पष्ट शब्दात सांगायचं तर नाही असं आहे. हे मला पूर्णपणे मान्य आहे की भाजपा विरोधात देशातले आजच्या घडीला तरी जवळपास 55 ते 60% नागरिक किंवा लोक आहेत की जी भाजपाला मतदान करत नाहीत. त्यातले कदाचित आणखीन
हे जे समजा 60% धरले गोळाबेरीज, ते 60%चे कधी 56% होतील, कधी 52% होतील, कधी 59% होतील, कधी 61% होतील. पण हा जो आकडा आहे हा कायम 50%च्या वरती असणार आहे. म्हणजे जर सरळ सरळ दोन पक्षांमध्ये निवडणूक झाली तर भाजपाला हरवता येऊ शकेल, ही गोष्ट स्पष्ट. याच्यामध्ये काही नाकारायचं काही कारणच नाही. मुद्दा असा आहे की काँग्रेस जो एका प्रकारे एका वेळेला देशातलं 3/4 राजकीय स्पेस जागा काँग्रेसनी व्यापली होती, ती काँग्रेस आज 2 आकड्यांमध्ये 99 वर कशी काय आली. आणि 3 निवडणुका होऊ नये, म्हणजे 2014, 2019 आणि 2024 सलग 3 निवडणुका काँग्रेसला 100 जागा पण जिंकता येत नसतील. कौतुक असेल 99 जागा जिंकल्या, म्हणजे जवळपास 100 जिंकल्या, म्हणजे 3 आकड्यात मजल मारली. हे जर काँग्रेसला कौतुक असेल तर हे का झालं याचा विचार करणं आवश्यक आहे. हे केव्हापासून सुरू झालं तर जेव्हापासून राहुल गांधींचं नाव काँग्रेसच्या नेतेपदी आणि देशाच्या पंतप्रधान पदासाठी घेतलं जाऊ लागलं. UPA 1 हा अपघात होता, कारण तेव्हा काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे एका प्रकारचे परस्परांचे वैरी, केरळमध्ये आणि बंगालमध्ये वैरी असलेले पक्ष एकत्र आले का तर भाजपाला दूर ठेवायला. आणि त्यातनं एक जो UPA तयार झाला आणि त्याच्यातनं 2009 साली भाजपच्या अंतर्गत मतभेदांमुळे UPAला विजय मिळाला. तेव्हापासून असं केलं जाऊ लागलं की हे सगळं राहुल गांधींचंच श्रेय आहे. राहुल गांधींच्या तरुण नेतृत्वावर देश भाळलेला आहे. प्रत्यक्षात ती परिस्थिती नव्हती. भाजपातल्या आंतरविरोधामुळे तो पराभव झाला होता. पण चुकीचं ॲनालिसिस करून, कारण शेवटी हे सगळे घराणेशाहीचे पक्ष आहेत. राहुल गांधींना जेव्हापासून लॉन्च करण्यात आलं, अनेकदा लॉन्च करण्यात आलं, अनेकदा ते रॉकेट उडतं पडतं, पण काही होत नाही. तीच अवस्था इतर प्रादेशिक पक्षात आहे. तिथेही घराणेशाही पूर्णपणे रुजलेली आहे. घराणेशाही प्रत्यक्षात चांगली वाईट याच्या पलीकडे, म्हणजे मी काय असं म्हणणार नाही. परंतु जेव्हा घराणेशाहीमध्ये तिसरी पिढी सत्तेवर येते, त्यांचा जमिनीशी काहीही संबंध नसतो आणि त्यामुळे त्यांच्या विरोधातला जो रोष असतो तो अधिक तीव्रतेने व्यक्त होतो. पहिली पिढी संघर्ष करते, राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण करते. दुसरी पिढी सत्तेचे फायदे उपभोगते. काही जण त्यातले कर्तृत्ववान असतात, काही जण कर्तृत्व शून्य असतात, ज्यांना कशातलं काहीही कळत नाही पण तरी देखील सत्तेचे फायदे उपभोगतात. आणि तिसरी पिढी या दुसऱ्या पिढीचं जे एक कमावलेलं, पहिल्या पिढीने कमावलेलं दुसऱ्या पिढीला दिलेलं जे असतं ते बुडवण्याचं काम तिसरी पिढी करते. अनेकदा असं होतं कुठेही. पण तरी देखील या प्रादेशिक पक्षांना साधारणतः 50 वर्षाचा स्पेस मिळाली. बरेचसे त्यातले प्रादेशिक पक्ष 1970च्या दशकात राजकीय पटलावर आले, अधिक ठळक झाले. 90च्या दशकात अनेकांना सत्ता मिळाली, नंतर ते एक केंद्र सरकारमध्ये महत्त्वाचे घटक पक्ष बनले. पण 2015-16 पासून 2019 नंतर खास करून त्यांना जी उतरती कळा लागलेली आहे, हे का झालं याचा विचार करणंही आवश्यक आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की त्याच्यासाठी काँग्रेसच्या सोबत जाणं हे त्याचं उत्तर नाही आहे. जिथे प्रादेशिक अस्मिता आहे तिथे प्रादेशिक पक्षांना लोक मतदान करतात. पण प्रादेशिक पक्षांना मतदान म्हणजे ते मतदान एकट्या ठाकरेंसाठी, एकट्या पवारांसाठी, एकट्या बॅनर्जींसाठी, एकट्या स्टॅलिनसाठी, एकट्या पटनाईक यांच्यासाठी. तरी पटनाईक यांनी स्वतःचं काही घराणं वगैरे आणलं नाही. म्हणजे नवीन पटनाईकने त्यांचं लग्नच झालेलं नाही आहे पुढे, त्यामुळे हे सगळं काही प्रयत्न केला नाही. पण तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव असतील, आंध्र प्रदेशमध्ये YSR काँग्रेसचे रेड्डी असतील, सगळीकडे अशी कुटुंब कबिला तयार झालेला आहे. अर्थात हा कुटुंब कबिला जे प्रादेशिक पक्ष भाजपाच्या सोबत आहेत तिथेही झालेला आहे. ते शिवसेनेत एकनाथ शिंदे असतील, आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू असतील, इतर ठिकाणीही जे प्रादेशिक पक्ष जे भाजपाच्या सोबत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये आहेत, बिहारमध्ये नितीश कुमार आहेत, त्यांनी पण मुलाला पुढे केलंच. नंतर पासवान आहेत, त्यांनी पण मुलाला पुढे केलंच.
म्हणजे असं नाही आहे की प्रादेशिक पक्ष भाजपच्या सोबत असले तर चांगले, भाजपच्या सोबत नसले तर वाईट. पण जे भाजपच्या सोबत प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना तो भाजपचा आणि मोदींचा एक मोमेंटम मिळतो. दुसरा मुद्दा झाला की प्रादेशिक पक्षांची पण स्टाईल ऑफ फंक्शनिंग बदललेली आहे. जसं म्हटलं की आधी त्यांची एक संघटनात्मक स्थिती होती. प्रादेशिक पक्षातही वेगवेगळ्या ठिकाणून आलेले नेते होते, त्या नेत्यांच्या शब्दाला किंमत होती. आता जी घराणेशाही आहे ती फक्त शीर्षस्थ नेतृत्वात उरलेली नाही आहे. प्रत्येक त्यांचे जे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, खासदार, आमदार त्यांनी पण सगळ्या मुलांना पुढे आणायला सुरुवात केली आणि त्यांना ते पुढे आणून दिलं आणि त्यामुळे ती घराणेशाही अगदी तालुका पातळीपर्यंत या प्रादेशिक पक्षांमध्ये रुजलेली आहे. आणि त्यामुळे जो संताप निर्माण झालेला आहे तो या प्रकारच्या, भाजपातही अनेक नेत्यांची मुलं, बायका, भाऊ हे राजकारणात आलेले आहेत. पण तरी देखील नरेंद्र मोदींचं कोणी राजकारणामध्ये येणार नाहीये. अमित शहाचा मुलगा जय शहा कितीही चर्चेत असला तरी जय शहा राजकारणामध्ये खासदारकीला उभा राहणार नाहीये. तीच गोष्ट भाजपच्या जवळपास बऱ्याच शीर्षस्थ नेतृत्वाची नेत्यांची आहे. आता जो शेवटचा त्याच्यामध्ये निर्णायक जो बदल झाला तो म्हणजे या सगळ्या पक्षांच्या पुढच्या पिढीने प्रशांत किशोर सारख्या राजकीय कंत्राटदारांना आपल्या जवळ करून, भाजपने निवडणूक कंपन्यांना बरोबर घेतलेलं आहे, असं नाही की भाजपा वेगळे, पण या पक्षांचं कसं झालं की आधी हे नेते आपल्या सहकार्यांवर अवलंबून होते. आता अभिषेक बॅनर्जींविरुद्ध राग काय तर त्यांनी ही एक निवडणुकीची कंपनी स्वतःसोबत घेतली आणि त्याच्यातले 20-25 वर्षाचे डेटा सायंटिस्ट, कॅम्पेन मॅनेजर, कॉन्ट्रॅक्टर ह्या सगळ्या लोकांनी निवडणुकीचा जमा खर्च मांडायला सुरुवात केली. कोणाचं तिकीट द्यायचं, कोणाचं तिकीट कापायचं हे भाजपातही झालं होतं आणि त्याच्याविरुद्ध रोषही बाहेर आला होता. पण या पक्षांमध्ये ते इतकं टोकाला गेलं की त्यांच्याच पक्षातल्या ममता बॅनर्जींच्या अनेक दशकांच्या सहकार्यांना वाटायला लागलं की आपल्याला आपल्या पक्षात किंमत नाहीये. तीच गोष्ट ठाकरेंच्या बाबतीत झाली. एकनाथ शिंदेंनीही पक्षासाठी, शिवसेनेसाठी खूप त्याग केलेला आहे, इतरही लोकांनी त्याग केलेला आहे. पण जेव्हा त्यांना वाटायला लागलं की आदित्य ठाकरे आणि त्यांचे सगळा मित्रपरिवार एक रिमोटली पक्ष चालवण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला त्याच्यात स्थान नाहीये, तेव्हा हे बंड झालं. आणि त्यामुळे कुठेतरी या प्रादेशिक पक्षांचं घराणेशाही ही होतीच, पण संघटनही संपून तिथे कॉर्पोरेट स्टाईलनी पक्ष चालवण्याचा आणि सगळा मोठा त्यातला वाटा स्वतःच्या खिशात नेण्याचा जो प्रयत्न सुरू झालाय. आणि तीच गोष्ट काँग्रेसमध्येही आहे. दुर्दैवाने तीच गोष्ट काँग्रेसमध्येही आहे. काँग्रेसही संघटनात्मक पातळीवर पूर्णपणे कोलमडलेलं आहे. राहुल गांधींनी हे करण्याचा प्रयत्न केला की मी संघटनात्मक बदल करीन वगैरे, पण काही झालेलं नाहीये. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की या ज्या बुडत्या नौका आहेत त्या जरी बुडत्या जहाजाला त्यांनी स्वतःशी बांधून घेतलं तरी ते जहाज बुडणारच आहे. आत्ताच्या परिस्थितीत ते जहाज उभं आहे, खंबीर आहे असं वाटतं. जहाज बुडताना काही असं हळूहळू बुडत नाही. ते पाणी शिरलं की एकदम त्याच्यामध्ये 90 अंशामध्ये ते जहाज खाली जातं. काँग्रेस पूर्वजांच्या पुण्याईमुळे किंवा सगळ्या लोकांना परिचित असल्यामुळे काँग्रेसचं हे सगळं चालू आहे. पण काँग्रेसलाही पुन्हा रिसरेक्ट करण्यासाठी, पुनरुज्जीवित करण्यासाठी गांधी घराण्याला लगाम लागणं आवश्यक आहे. मी असं नाही म्हणणार गांधी घराण्याला राजकारणातून हद्दपार करा, पण गांधी घराण्याच्या पलीकडे काँग्रेसमध्ये पहिल्या पिढीचं नेतृत्व जर समोर आलं, त्यांना सत्तेत पद मिळालं. एक रेवंत रेड्डी वगळता मला दिसत नाही काँग्रेसमध्ये असे काही नेतृत्व दिसतंय समोर. बाकी सगळेजण पिढीजात राजकारणी आहेत. आणि त्यामुळे भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसमध्ये विलीन होणं प्रादेशिक पक्षांनी, जे भाजपासोबत जाऊ शकत नाहीत त्यांनी, ही कल्पना पुरोगाम्यांना सुख देणारी असली, एक जिंकण्याची उमेद देणारी असली तरी ती व्यवहारात येणार नाहीये. कारण जोपर्यंत काँग्रेस या गोष्टी बदलत नाही तोपर्यंत काँग्रेसचं जहाज जे बुडतंय ते काही सरळ होणार नाही. आणि या बुडत्या जहाजाला या छोट्या छोट्या होड्यांनी स्वतःला बांधून घेतलं. कदाचित आत्ता बुडतील, त्याच्याऐवजी आणखीन 3 वर्षांनी बुडतील, पण त्यापेक्षा वेगळं काही होणार नाहीये. काँग्रेस त्यांना घेईल सोबत, एक तर त्यांच्यासोबत बुडेल किंवा मग त्यांना घेऊन गिळंकृत करेल आणि त्यांना हद्दपार करून नवीन लोकांना नेमेल. पण त्यांना भविष्य राजकारणात
असणार नाही ही गोष्ट स्पष्ट आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.